काय केलं होतं आपण? मला सांगा, सिन्स velocity of sound is equal to under root pressure divided by density into gamma, हे माहिती आहे सगळ्या गावाला. आणि त्याचबरोबर थोड्या वेळापूर्वी आम्ही पाहिलं की बाबा प्रेशर बाय डेन्सिटी रो इज इक्वल टू काय आलं होतं रे? आरटी बाय मोलार. आत्ताच केलं नाही, भले या व्हिडिओत दिसत नसेल, पण तुम्हाला तर माहिती आहे ना सगळं. आणि हे सगळं तुमच्यासाठी चालू आहे, बाकीच्यांना कळू न कळू. बरोबर आहे की नाही? मग हा व्हिडिओ एवढाच टाकणार आहे मी. मग जे फक्त एवढाच व्हिडिओ बघतात ते म्हणजे डायरेक्ट आणले, पण बाकी तुम्हाला माहिती आहे ना यासाठी किती वेळ घालवलाय ते. मग देअरफॉर वेलॉसिटी ऑफ साऊंड इज इक्वल टू अंडर रूट, हे मध्ये गेलं तर काय होणार? आरटी बाय एम इंटू गॅमा ना रे. आता तुम्ही मला सांगा बाळांनो, कॉन्स्टंट बरोबर आहे ना? मग मला सांगा आता, इफ टेम्परेचर टी रिमेन्स कॉन्स्टंट, जर आम्ही टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवलं, जर टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवलं तर प्रेशर सुद्धा. अरे चार्ल्स लॉ, बॉयल्स लॉ सगळे बघितले ना. मग टेम्परेचर कॉन्स्टंट तर प्रेशर सुद्धा बरोबर आहे ना, कारण व्हॉल्यूम चेंज करायचं काय प्रोसेस नाही इथं, कारण व्हॉल्यूम दिसतोय का कुठं? मग इफ टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट देन प्रेशर पी ऑल्सो कॉन्स्टंट. मग या प्रोसेस मध्ये तुमच्या लक्षात आलं असेल, जर टेम्परेचर बदललंच नाही तर प्रेशर पण बदलणार. बरोबर आहे की नाही? मी काय बोलायला समजतं का? म्हणजे याचा अर्थ ह्या सगळ्या प्रोसेस काय होणार? बरोबर आहे का? देअरफॉर तुमच्या लक्षात आलं असेल, वेलॉसिटी रिमेन्स कॉन्स्टंट, म्हणजे याचा अर्थ प्रेशरचा फरक पडणार नाही. समजतंय का रे बाळांनो? प्रेशरचा फरक पडणार. मी काय बोलायला समजतं का? मग प्रेशर कमी जास्त जरी झालं तर त्याच प्रोपोर्शन मध्ये टेम्परेचर कमी झालेलं असतं आणि त्याच्यामुळे स्पीडवर फरक पडत नाही. मग तुम्ही म्हणाल बरं झालं, ह्याच्यावर तर प्रश्न येणार. अरे त्याच्यावर बी टांगू शकतील ना, कारण त्यांच्या डोक्यात आहे टेम्परेचरचा फरक पडतो, डेन्सिटीचा फरक पडतो, मोलार मासचा फरक पडतो. मग आपल्या डोक्यात फरक पडतो सगळं बसलेलं आहे. मग प्रश्न आला प्रेशर, आपण म्हणतो फरक पडतो. बरोबर आहे ना, कारण ते झालेलं असतं. मग फरक पडतोय का? म्हणजे असं म्हटलं तर चालेल का? वेलॉसिटी इज इंडिपेंडेंट ऑन प्रेशर म्हटलं तर चालेल का? मग प्रेशर व्हॅरिएशन झाले तर स्पीड व्हॅरिएशन होतं का? डोक्यात घुसायलंय वैष्णवी, कळायले का? प्रेशर व्हॅरिएशन झालं, प्रेशर मध्ये बदल झाला, स्पीड मध्ये झालेला डोक्यात घुसलंय का? नक्की. तर चला हे पण पटकन करून घ्यायचे, फास्ट झालेलंच.